नमस्कार सगळ्यांना. आज आपला रेकी लेवल 2 चा क्लास संपलेला आहे. क्लास जरी संपलेला असेल तरी आपण कनेक्ट राहणार आहोत लॉंग लाईफ पर्यंत. आपण एक क्लास संपल्यानंतर मी एक छोटासा फीडबॅक घेत असते प्रत्येक सेशनचा. एक छोटासा आपल्याला तुमचा स्वतःचा फीडबॅक द्यायचा आहे. तुम्हाला हा क्लास करताना काय वाटलं, काय अनुभव आले किंवा शिकवण्याची पद्धत कशी वाटली याबद्दल थोडक्यात एक 2 ते 5 मिनिटामध्ये बोलायचं. हा येस, अंजली मॅडम. नमस्कार मॅडम. मी नमस्कार. अंजली आहिरे नाशिकवरनं बोलते आणि इंस्टाग्राम वरती मी तुमचे प्रोग्राम बघितला तेव्हा कनेक्ट झालेली आहे मी. हा, तुम्हाला काय वाटलं हा कोर्स केल्यानंतर? स्वतःला पर्सनली काय फिलिंग निर्माण झाली? तुम्ही जशा माझ्या सोबत आल्यापासून आहे ना माझ्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक पेशन्स तयार झालेले ऑटोमॅटिक. म्हणजे घरात किती कोणी कसंही वातावरण असो, बाहेरही कसंही वातावरण असो, परंतु त्याला सामोरे जाण्याची माझ्या त्यांना पेशन्स तयार झालेली. मी थोडं जरी अशी डाऊन झाले तरी लागलीच अप होऊन जाते आणि त्या गोष्टीला सामोरे जाते मी. आणि थोडक्यात तसंच थोडक्यात एनर्जी शिफ्ट करायला किंवा स्विफ्ट करायला, स्विच करायला तुम्ही शिकलेलात आता. हो. आणखीन मी घरी पण हेलिंग देते माझ्या मिस्टरांना. झोपायला त्रास व्हायचा रोज. रोज लवकर झोप लागत नव्हती. तर मी म्हटलं मी प्रॅक्टिस करते, एकदा तुमच्यावरती अनुभव घेऊ का? ते म्हणे, "हो, कर." एक मला बरं वाटलं, की त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावरती यामध्ये आल्यानंतर. नाहीतर मला वाटायचं, की हे ऐकणार आहे की नाही, काही पण करते. परंतु आता त्यांना विश्वास वाटायला लागला आणि मग मी त्यांना म्हटलं, "तुम्ही स्वीकार करत असाल तर मी देणार." ते म्हणे, "हो, देतो." मी त्यांना अ, जे तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी सर्व केलं. रेकीला कॉल केला आणि जे सांगितलं त्या पद्धतीने मग सिम्बॉल तयार केले आणि फ्लो केलं मी रेकी त्यांच्यावरती. मी करेपर्यंत ते झोपी पण गेले अरे वा. आणि दुसऱ्या दिवशी स्वतःहून म्हणायला लागले, की "मला आज पण दे रे, की मला शांत झोपायचंय." म्हटलं, "ठीक आहे ना, माझी प्रॅक्टिसही होते आणि म्हणायचं त्यांना." फ्रीमध्ये नाही मिळणार, हॉटेलमध्ये घेऊन जावं लागेल मला. हो, हो, हो. तर 3 दिवस लागोपाठ त्यांनी स्वतःहून मागितली आणि खूप छान झोपले. ते म्हणे, "माझ्या त्यांच्या बहिणीला नंदेला दे, एकदा देऊन बघ." मग मी त्यांनाही विचारलं, "तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर मी देते." ते म्हणे, "हो, देऊन बघ." मी तेव्हाही प्रयोग केला. जो सॉरी हीलिंग केली मी त्यांना, रेकी दिली. तर त्या देईपर्यंत अगदी घोरायला लागल्या आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच उठल्या आणि झोप इतकी गाढ लागली. त्यांनी मला खूप आभार मानले. खूप थँक्यू. आभार मानले. मला खूप छान वाटलं आणि थँक्यू मॅडम सो मच. थँक सो मच. तुमच्यामुळे मला हे मिळालं आणि तुम्ही परवा एंजलचा विषय काढला आणि आज सकाळी माझ्या म्हणजे सकाळी-सकाळी 6, 6:30 लाच मी किचनमध्ये असंच काहीतरी करण्यासाठी गेली आणि मस्त एक एंजल पाकोळी आली. खूप सुंदर ती. आणि जशी मला अशी ती हे करत होती काहीतरी ब्लेसिंगसाठी आली. चला, ती अजूनही गेली नाहीये. ती शिफ्ट झाली बेडरूममध्ये आणि तिथेच आहे अजूनही. खूप तिने लगेचच खूप तुम्हाला छान प्रश्न. येस, काय म्हणतात, रिस्पॉन्स दिला. थँक्यू, थँक्यू सो हां, मच. थँक यू सो मच. आणि बरं, आता आपण वेळ जास्त नाही त्यामुळे थोडक्यात घेऊया. हा, रोहिणी पाटील. रोहिणी मॅडम, अनम्यूट होतंय का? हॅलो. ओके. हा. हा, बोल. अ, नमस्ते मॅडम. तुम्ही कुठे राहता, तुमचा परिचय थोडक्यात. मी बोरिवलीला असते आणि मी तुम्हाला फेसबुकद्वारे कनेक्ट झाली आहे. आणि माझा असं पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे, की मी जेव्हापासून तुम्हाला कनेक्ट झाली आहे, माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पण येतात, पॉझिटिव्ह बोलते देखील आणि हे माझ्या फ्रेंड्सने पण अनुभवलं आहे माझ्यामध्ये. आणि रेकी सिम्बॉल्स हे करून, त्याचा अभ्यास करून मी खूप म्हणजे मला हवा तसा जॉब पाहिजे होता आणि तो मला ह्या 4 दिवसात म्हणजे मिळाला पण आणि मी 4 दिवसापासून जॉईनही झाले. आणि अरे वा. असं असं ऑफिस मिळालं ना मला, की जसं मला पाहिजे होतं, सगळं पॉझिटिव्ह. अरे आणि वा, मला ग्रेट. आणि मला असं वाटतं ना, की मी तुमच्या कनेक्टमध्येच राहू. म्हणजे आय एम व्हेरी लकी की थँक्यू, तुम्ही भेटलात. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक यू मॅडम. थँक्यू. मी बोलू शकतो? हा, संगीता मॅडम. हातवर हँड रेज करायचंय का? हा, संगीता मॅडम. थँक यू मॅम.
फर्स्ट ऑफ ऑल तर आय एम ग्रेटफुल टू यू की थँक्यू सो तुमच्यामुळे मच मला मॅडम. एवढं तुमचा चांगलं इंट्रो द्या एक छोटासा. मी संगीता गढापूरकर, कल्याणला राहते. ऍक्च्युली मी आता जूनला रिटायर झाले. अदरवाईज मी घाटकोपरला नेव्हीमध्येच रोज यायचे इतकी वर्ष. अरे वा. पण ना, मी रिटायर झाल्यावर मला तुम्ही म्हणजे माझ्या लाईफमध्ये आलात, हे खूप म्हणजे वेगळं वाटलं मला. अदरवाईज मी 30 इयर्स तिथे होते घाटकोपरला तुम्ही राहता. ओके. आता माझा अनुभव असा आहे की एकदम अभेसम आहे की तुम्ही जे शिकवता आणि त्याप्रमाणे तुमचे लँग्वेज आणि तुमचं जे बोलणं आणि ते सगळं असं कानावर येऊन ना स्वतः एवढे पॉझिटिव्ह होतं. आणि लिटरली म्हणजे अक्षरशः असं वाटतं की प्रत्येक वेळेस की काहीतरी आहे आपल्या बरोबर, काहीतरी आहे आपल्या बरोबर. एक छोटासा अनुभव, काल मी ते एंजलचं अटेंडमेंट घेतलं ना, आणि आज मी एक मूवी पाहिला रजनीकांतचा, जो मी खूप दिवस अवॉइड करत होते, आणि आज दुपारी लावला, आणि मॅम मला त्याच्यामध्ये दोनदा आहे ना एंजलचे स्टॅच्यू दिसले. बघा कुठे दाखवलं त्यांनी तुम्हाला मोठे त्याचं मोठे 7-7, सिम्पटम्स 8 मूवी फुटाचे मध्ये. स्टॅच्यू मला दिसले, जे मी इतके महिने तो अवॉइड नको बघायला, जाऊ दे आणि आजच पाहिलं. आणि म्हणजे काय काय इतके सुंदर, आणि मला पण झोप खूप छान लागते म्हणजे ते मेडिटेशन केल्यावर. चलो ग्रेट. लिटरली म्हणजे खूप थँक्यू छान सो वाटतं मॅम. थँक्यू सो मच. आय रिअली आय एम ग्रेट. थँक्यू सो मच. हा मंजुषा मॅडम घेऊया. मंजुषा मंजुषा मॅडम तुमचं सरनेम सांगा, मला पटकन नाही घेता येत. कोतपल्लीवार. कोत- कोतपल्लीवार. अच्छा. हा, कुठून आहात तुम्ही मी आणि मी सांगा. मी नागपूरवरून आहे आणि मी तुम्हाला फेसबुकवरच बघितलं आणि जॉईन केलं. मला एक खूप छान अनुभव आले. माझ्या मुलाचा त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या हाताला लागलं. डॉक्टरने आर्थोकडे जायलाही सांगितलं होतं. पण मला असा एक कॉन्फिडन्स होता की नाही, तुम्ही म्हणलं होतं की त्याच्यावर करा लगेच तुम्ही हिलिंग, आणि मी सुरू पण केली. आणि त्या हिलिंगनी की काय, आणि खूप औषधही नाही घ्यावे लागले आणि काही नाही. आणि त्याचा हात अगदी इतका छान झालाय की तो परत गाडी घेऊन आता कॉलेजमध्ये जातो आहे. अरे वा, चला ग्रेट. आणि खूपच चांगलं. आणि मला आणखीन एक की मी आधी एक मिरर वर्कशॉप केलेला. मी खूप दिवसापासून असा विचार करते की मी पण तुमच्यासारखा आता तो सुरू करायला पाहिजे माझा असा. पण मला कॉन्फिडन्स नव्हता आतापर्यंत. पण या 3-4 दिवसामध्ये इतका कॉन्फिडन्स झाला की मला असं वाटायला लागलंय की मी पण तो सुरू करायला पाहिजे, मी पण असं काही करायला पाहिजे. कारण माझ्याजवळ खूप सारं काही आहे. म्हणजे मी ते डेफिनेटली अफर्मेशन्स मी रोजचे पोटेन्शियल म्हणते आहे, तरी पण ते डिलिव्हर करता येत करता नाही. येत नव्हतं मला आतापर्यंत. पण आता इतका कॉन्फिडन्स आला आहे की मला असं वाटतं की नाही, मी करू शकते. येस, अगदी करणार. नक्कीच. आणि तुम्हाला खूप खूप थँक्यू. कारण मला असं वाटतं की मला म्हणजे युनिव्हर्सल तुमच्यासोबत जॉईन केलेलं आहे. काय कसं केलं मला नाही माहिती, पण खूप चांगल्याने अनुभव आलाय अगदीच मला. थँक्यू सो मच. बरं, प्रतिमा मॅडम, प्रतिमा वारघाडे. हा, त्यानंतर आपण विजया मॅडमला देऊया. येस, नमस्ते मॅडम. नमस्कार. कुठून आहात मॅडम तुम्ही? हॅलो. हा, हा मॅडम नमस्ते. कुठून आहात? मी प्रतिमा वारघडे. मी ठाण्यावरून बोलते. हा. ऍक्च्युली ह्या मी तुमची माहिती मला इंस्टाग्रामवरून मिळाली आणि मी तिथून जॉईन केलं तुम्हाला. अँड आय एम व्हेरी हॅपी. कारण मी एवढे म्हणजे जवळजवळ 4 महिने मी लिटरली एक डिप्रेशन वगैरे अशा काइंड ऑफ स्टेट मध्ये होती. मी त्याच्यातून बाहेर आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि मी ट्राय करते अजून थोडं पॉझिटिव्ह राहण्याचा वगैरे. तुमच्याकडून ऐकल्यानंतर ती पॉझिटिव्हनेस येतोय आणि तो कॉन्फिडन्स जो मला अचानक गेल्यासारखा वाटला होता की नाही, मी बाहेर निघू शकत नाही, मी बाहेर जाऊ शकत नाही, हा माझा कॉन्फिडन्स हळूहळू परत येतोय. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि मला बरं, आपण एक 2-2च मिनिटं घेऊया. हा, सई मॅडम, सई आफाळे. सॉरी, विजया मॅडम राहिल्या ना. बरं, सई मॅडम आधी आपण थांबूया, जरा विजया मॅडमला देऊया. बरं, चालेल हा, चालेल. विजया मॅडम बोल. त्या बऱ्याच वेळेपासून हँड रेज केलाय. थँक्यू मॅम. मॅडम, मला रेकी खूप दिवसापासून करायचं होतं, पण मला ना ऑफलाईन करावं असं वाटत होतं. तर मी खूप सर्च करत होते ऑफलाईन, ऑनलाईन वगैरे. मग मला तुमचा म्हणजे माझा विश्वास कोणावर बसत नव्हता लवकर की हे ऑनलाईन कसं असेल वगैरे. पण मी जस्ट म्हणजे मला स्ट्राईक झाला, म्हटलं या मॅडमना आपण करून पाहूया.
आणि मग मला म्हणजे इतकं पटपट पटपट सगळं झालं तर मला खूप आनंद झाला, कारण मला 1 दिवस 2 दिवस एवढेच क्लासेस, काही मी कॉल पण केले काही लोकांना वगैरे जे शिकवतात त्यांना, पण ते म्हटले मग 1 दिवस, मग एवढे लोक लागतील बरोबर, मग आम्ही घरी येऊन पण करतो. पण म्हटलं नाही, आपण व्यवस्थितच शिकलं पाहिजे. आणि याच्यातलं व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे ना, ते मला इतकं म्हणजे पहिल्यापासून मला त्याचा अनुभव आहे की ते खूप पॉवरफुल टेक्निक आहे. मला ते पण आवडतं. आणि बाकीचे अफर्मेशन वगैरे तर म्हणजे चांगलेच आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच वाटत नाही. थँक्यू सो मच. हो, तर थँक्यू मॅम. बरं, आता विश्वास बसलाय की नाही की या मॅडम वर तुमच्या समोर आहेत त्या? हो. ओके, चलो, थँक्यू सो मच. थँक्यू. सोप्या भाषेत सांगतात मॅडम तुम्ही. खूप सोप्या भाषेत आणि खूप आनंदी आहे. कायम तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. त्यामुळे आम्हालाही तसंच त्यातनं तुमच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे. असं वाटतं रोज कंटिन्यू 24 तास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं असं वाटतं. थँक्यू सो मच. हा Blessing, ताई. खूप छान आहे blessings to तुम्ही. मी blessings तुम्हाला to me. झूम करून बघत असते रोज. ओ माय खूप छान गॉड. आहे. God bless you. टच वूड, टच वूड. थँक्यू सो मच. नमस्कार मॅडम, माझं नाव सई आफळे आहे आणि मी वाई साताऱ्यावरून आहे. तर मी शोधतच होते की मला रेकी मराठीतून कोण शिकवू शकेल किंवा हे. माझ्या वडिलांनी आधी रेकी केलेली आहे. अरे वा. तर त्याच्यामुळे मला खूप उत्सुकता होती की आपण पण करूयात, पण मराठीतून कोण शिकवतंय हे मला हे होतं. तर मला तुम्ही म्हणजे दिसलात, सापडलात, ते मग इतकं छान, म्हणजे थँक्यू सो मच. थँक्यू. आणि रेकी पहिल्या लेवल पासूनच माझ्यात इतका फरक पडलाय की मी आता कॉन्फिडन्स वाढलाय की मी आता बोलू शकते. चला, आणि थँक्यू सो मच. आणि मॅडम, दुसरी गोष्ट, सगळे सगळे आपण जे शिकवतो टेक्निक्स ऑनलाईन मध्ये, तर त्या खरोखरच तुमच्यापर्यंत पोहोचतात, कळतात की त्याच्यामध्ये काही हो हो कन्फ्युजन हो, निर्माण होतं? नाही नाही, अजिबात नाही, छान पोचतात. आणि तुम्ही इतकं छान अगदी लहान मुलाला शिकवल्यासारखं शिकवता, त्यामुळे इतकं सोप्या पद्धतीने छान आमच्यापर्यंत ते पोचतंय. थँक्यू सो मच. बरं, आणि ऑफलाईन माझा ऑनलाईन मध्ये शिकवल्यानंतर असं वाटतं का की खरोखरच ऑनलाईन मध्ये करण्यापेक्षा ऑफलाईन मध्येच जावं असं वाटतं का? नाही नाही, उलट ऑनलाईन चांगलं आहे, कारण आता वाईसारख्या शहरात अजून ते पोचलेलं नाहीये, त्यामुळे मग ऑनलाईनच आम्हाला म्हणजे बेटर आहे. चला, थँक्यू सो आणि मच. माझा एक अनुभव असं सांगते की मी फॅशन डिझायनर आहे. अरे वा. तर तर मी म्हणजे कपडे किंवा हे करून असं विकते, पण कस्टमरची तक्रार किंवा सारखे रिपीट होतात, तक्रार घेऊन येतात. तर मी हा प्रयोग दुसऱ्या लेवलला गेल्यानंतर हा प्रयोग करून बघितला की चोकुरे आणि सेहेकी त्या ह्याच्यावर, सिम्बॉलचं नाव नाही घ्यायचं आपण, ते सिक्रेट ठेवायचं. सॉरी सिम्बॉल, ओके सॉरी, सिम्बॉल त्याच्यावर टाकले आणि त्यांनी अजिबात काही न हे करता फक्त सुंदर झालंय आणि न काय कटकट करता इतकं छान मला वाटलं ना. खूपच सुंदर त्यांनी घेतलं ते आणि पैसे दिले, इतकं चला, सुंदर खूप वाटलं छान, ना मला. खूप छान. आणि याच प्रोफेशन तेच, मधून तुम्हाला नंतर पुढे जायचंय. तुमचं जे काही तुम्ही आता शिकलात डिझाईन. बरोबर. येस येस. हा हा, तेच. आणि माझे हसबंड पण म्हणतात की तू खूप शांत झालीस. ते ते मोठं कॉम्प्लिमेंट आहे तुमच्यासाठी. हो, खरंच आहे. म्हणजे खूप चिडचिड व्हायची, आता खूप छान शांत असं थँक्यू. रिलॅक्स वाटतं. थँक्यू सो तेच, मच. थँक्यू सो मच मॅडम. हाँ, जोशना मैडम, आप हिंदी में बात करो. हाँ। नमस्ते मैडम। नमस्ते. मैं ज्योत्सना पुणे में रहती हूँ, लेकिन ओरिजिन मेरा उड़ीसा है। ओके. तो मैंने उड़ीसा से रेकी सीखा था एक उड़ीसा की टीचर से, फर्स्ट लेवल। ओके. मैं बाद में पता नहीं मैंने कंटिन्यू नहीं किया। बाद में हमारी अन्नपूर्णा कठापुरकर जो है ये ग्रुप में, उनसे हाँ, बात हाँ. करते करते उन्होंने मुझे यूट्यूब का एक पॉडकास्ट आपका दिखाया। तो उसके बाद मैं भी बोली कि नहीं, आप ज्वाइन करोगे तो मैं भी करूंगी आपके साथ। तो मैंने ज्वाइन किया। आप इतने अच्छे से मुझे पढ़ा रहे, मैं अभी खाली आपको ही थैंक यू बोलने आई हूँ। आपकी वजह से मुझे
कोई तकलीफ नहीं हुआ, नहीं तो मराठी वर्ड इतने सारे डिफिकल्ट रहते हैं कि समझ में भी नहीं आता है मुझे कभी कभी। लेकिन आपका एक भी ऐसे कोई भी सेशन नहीं है जिसमें मुझे समझ नहीं आया कि आप क्या समझा रहे हो। तो मुझे बहुत अच्छा लगा ये ज्वाइन करके। आगे के जो भी सारे आपके पास रहेंगे ना, मैं सारा ज्वाइन करने वाली हूँ। मुझे थैंक बहुत यू, अच्छा थैंक लगा। यू और सो मच। रेकी का फीलिंग्स तो वो जो है सारे मैं फील कर रही हूँ, बहुत सारी चीजें हैं और मुझे बहुत कुछ मिला है उससे। थँक यू सो थँक यू, मच. थँक यू, थँक यू सो मच. थँक यू सो मच. चलो, सो सगळ्यांना थँक यू सो मच. आता सगळ्यांचंच घेणं पॉसिबल नाहीये. थँक यू सो मच. आणि आता थँक्यू आपण मॅम. एंजलच्या कोर्समध्ये कनेक्ट होणार आहात सगळे. थँक यू सो मच. ओके मॅम. थँक्यू सो मच. बाय. मॅडम एंजलच्या Good कोर्स night थँक्यू. सगळ्यांना. Thank you, एकच ma'am. मिनिट, एकच मिनिट.